चषकामध्ये देखील मोठा योगदान त्यांचं राहिलेलं आहे. प्रवीण स्टार्ट. Arna 11 Pugao कोलाड 12th मैन प्लीज. तो आरपीएल एक जुनून है, आरपीएल एक जज्बा है और उस आरपीएल के अंतिम चरण में आप सभी का स्वागत. कैलाशदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में और आई ग्रुप महाराष्ट्र. पहली गेंद. क्या मैच हुआ था पिछला मैच, काफी उतार चढ़ाव देखने का हमें मौका मिला, सुनील चावरी का टेम्परामेंट देखने का मौका मिला. लेकिन आरपीएल ने हमें क्या दिया, पहले साल मुस्तकिन मुकादम दिया. पिछला सीजन हमने देखा आर्यन खारकर जैसे अलीबाग के गेंदबाज को देखा और आज हम देख रहे हैं सूर्या मस्कर. 12th मैन अरुणा 11 पुगाव कोलाड. ये आपके लिए आखिरी चेतावनी है. अजय भोईर. अजय भोईर ये बहुत बड़ा नाम है इस टूर्नामेंट में. मैं तो जरूर कहना चाहूंगा इनके बारे में क्योंकि काफी मेहनत की है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला और ये लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 6 रन. बल्लेबाज कुणाल तारेगर. पारगांव का ये सितारा, ये तारा चमकता हुआ नजर आ रहा है. प्रमोद शेठ मस्कर और बाला शेठ महाबड़ी की अरुणा 11 पुगाव कोलाड के लिए. कुणाल तारेगर जबरदस्त बल्लेबाज है ये. आकाश तारेगर के बाद अगर जिस बल्लेबाज का नाम लोगों की जुबान पे आता है पारगांव से सुमित के बाद, तो ये यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाला, ये मैं तो कहूंगा बाल बाल बची पुगाव टीम. थोड़ा गेंद ने शायद ऊपरी किनारा लिया था जरूर. कुणाल तारेगर सुनाई देगा. सचिन तेंदुलकर की ये सेना जिसे लीड कर रहा है सूरज पाटिल, तो वहीं दूसरी तरफ प्रमोद शेठ मस्कर और बाला शेठ महाबड़े इनकी सेना को लीड कर रहे हैं. अक्षय पाटिल मोनिया अलीबाग. पिछले साल सीजन हमने देखा, सीजन 4 में एमटी वॉरियर्स जीती थी, चैंपियन बनी थी और एमटी वॉरियर्स के कप्तान थे अलीबाग के सपूत माटिया पंकज यादव. इस साल अब देखना यह होगा कि मोनिया जो पुगाव को लीड कर रहे हैं कोलाड को. जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, गेंदबाज के ऊपर आक्रमण हो रहा है. तारीफ काबिल बल्लेबाजी दोनों एंड से हो रही है. कुणाल और नदीम धैर्यकर जिन्होंने एक और छक्का लगाया. इस ओवर में ये 2 छक्के आए और इन 2 छक्कों के बदौलत टोटल आ चुका है 13 रन. देखिए स्कोरर स्कोरिंग में थोड़ी तब्दीली हो चुकी है. हमारे कांचन पालकर की जगह अब आ चुके हैं प्रतीक गोवारी. एक मिनिट पंच. ज्या कॅप दिलेल्या आहेत बघा कॅप्टनला, आपण कंपल्सरी कॅप्टनला कॅप आहे. या आयोजक कमिटीची सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणताही कॅप्टन विदाउट कॅप मैदानामध्ये उतरणार नाही याची दखल घ्यायची आहे. आणि ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची कॅप असेल तो खेळाडू ती कॅप घालूनच मैदानामध्ये उतरेल. निश्चित तौर पर संदीप सर, क्योंकि इतना तामझाम जो हमने किया है इन खिलाड़ियों के लिए, रायगढ़ महाराष्ट्र की सुर्खियों में आना चाहिए. रायगढ़ में जो आरपीएल हो रही है जिसे ऑर्गेनाइज किया है ग्रुप ने, वो तमाम दर्शकों के दिल और दिमाग में छानी चाहिए. इनामों के राशि के लिए हो या फिर वेल ऑर्गेनाइज वेल प्लान टूर्नामेंट हो, ये सब बातें जो हमने की है उसे खिलाड़ियों को भी नजरअंदाज करने का कोई अधिकार नहीं है. ऑर्गेनाइजर कमेटी हर एक सुविधा दे रही है इन खिलाड़ियों को, उन सुविधाओं का उनके द्वारा इस्तेमाल होना चाहिए. ये वेरिएशन के तौर पर स्लोअर वन की थी. ऐसा लगा था कि जोर से डालेंगे लेकिन चेंज ऑफ पेस. पहला ओवर समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद क्या तेरा क्या मेरा, लेकिन रन संख्या बन चुकी है 13 बगैर नुकसान. तो 3 लाख सब्सक्राइबर होने चाहिए 24 लाइव इवेंट के.
अभी कितने व्यूवर्स हैं जो देख रहे हैं? 2,96,355 तो जरूर सब्सक्राइबर है, 3 लाख होने चाहिए ताकि आरपीएल जो टीम चैंपियन बनेगी वो तो केक जरूर काटेगी, लेकिन संदेश पाटिल हमारे मराठी मानुस को भी आपके द्वारा केक काटने का मौका मिलना चाहिए और आज वो होना चाहिए, आज वो होना चाहिए। लेकिन ऋषिकेश माळी क्या उठाया उन्होंने हेलिकॉप्टर पिछला मॅच। तर याचबरोबर या व्यासपीठावरती आगमन झालंय तलेगाव रसायनी टीमचे पुरस्कर्ते संघ मालक आदरणीय सचिन शेठ तांडेल, माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे रसायनी विभागीय अध्यक्ष। सचिन शेठ, स्वागत है तुमचं या व्यासपीठावरती। सचिन शेठ तांडेल, इनके बारे में मैं क्या कहूं क्योंकि मेरे पास के गांव के हैं, शून्य से जिन्होंने अपने विश्व को निर्माण किया और आज उनके दादी के नाम से ये टीम खेल रही है। देखिए, कोई अपने माँ के नाम से, कोई अपने पिताजी के नाम से या फिर कोई अपने बेटे के नाम से हमेशा टीम को नाम देते हैं, लेकिन जिस दादा परदाताओं ने उनके लिए जो पूंजी छोड़ी थी, जिसकी बदौलत वो आगे गए, उस दादी का नाम लेकर उनकी टीम हमेशा खेलती हुई नजर आती है, सोनाई तलेगांव। ये बहुत बड़ा बड़प्पन है। सचिन जी तांडेल, आपका स्वागत है। पहले ओवर में 13 रन आ चुके हैं। परेश तात्रे रसायनी के एक और मिसाइल गेंदबाजी में जबरदस्त ऑलराउंडर, बॉलर बन के आए थे, फिर बॉलिंग ऑलराउंडर बने कपिल देव निखंज की तरह। समय पर रन बनाते हैं, समय पर विकेट निकालते हैं, खासियत है मनीष तात्रे की, ताकत है उनमें, क्षमता है। और आरपीएल क्या चाहती है? आरपीएल वो प्लेटफॉर्म है जहां पर आपको ये दिखाना होता है पूरे रायगढ़ को ही नहीं, क्योंकि इतने ज्यादा व्यूअर्स होते हैं। अगर 12,000 यहाँ पे देख रहे हैं, अगर यहाँ पे संख्या है, तो मैं कहूँगा कम से कम 36,000 लोग मैच देख रहे हैं, क्योंकि बड़ी स्क्रीन पर 5-5 लोग भी देखते हैं टीवी पर घर बैठे। तो ये है, ये जुनून है आरपीएल का, ये क्रेज है। कुणाल और बचिंद्र पाटिल हमारे साथ है। इससे पहले हमने देखा, कमेंट्री की थी दीपक पाटिल और समीर सोमणे सर ने, वॉइस ऑफ करजत और वॉइस ऑफ पनवेल। ये थर्ड अंपायर की मांग की है द्वारकानाथ सर ने। लेकिन क्रिकेट किस तरह से रंग बदल देता है। खोट के गेंदबाज ने भी क्या कोशिश की थी, 2 गेंदों में, आखिरी 2 गेंदों तक वो मैच लेकर आए, जो मैच ऐसा लगा था कि आसानी के साथ अनमोल किंग के हाथों से जा चुका है, उससे दोबारा उन्होंने जान डाल दी उस मैच में। ये होना चाहिए, क्योंकि मरे हुए मुकाबले को उन्होंने अपनी कोशिशों के कारण जिंदा किया। मैच चाहे कोई भी जीते कोई भी हारे, ऋषिकेश माळे आए, उन्होंने छक्का लगाया। उससे पहले जो आशाएं नहीं थी कि हम इस मैच को जीत सकते हैं, जो उम्मीद नहीं थी, उसे घोट के गेंदबाज ने तैयार की थी। ये देखना भी जरूरी है। इट्स अ पॉजिटिव थिंग, क्योंकि मैंने 5वीं बॉल पे छक्का खाया, वो छोड़ के मैं 5वीं गेंद तक वो मुकाबला लेकर आया। ये पॉजिटिव थिंक आप में होनी चाहिए, ये होनी चाहिए। ये आरपीएल है। कैलाश दादा म्हात्रे और गुरुदादा म्हात्रे और पूरा आई ग्रुप, जब इन्होंने मन में ठान लिया कि हमें डे नाइट आरपीएल करनी है, तो विपदाएं तो आती रहेगी, लेकिन हम अगर कोशिश करेंगे तो हमारा प्रयास सफल साबित होगा। और वो हो रहा है, क्योंकि अंतिम चरण में आ चुकी है आरपीएल। रन आउट के लिए तीसरे अंपायर। 24 लाइव इवेंट, जो हमेशा मैं कहता हूं दूध का दूध और पानी का पानी हमें बताएगी। संदेश पाटिल ने पिछले कई सालों में जो प्रोग्रेस किया है, अपनी क्वालिटी की वजह से, अपने प्रोफेशनलिज्म की वजह से और अपनी पिक्चर क्लियरिटी की वजह से, और ये अंपायर की उंगली उठी है, उठी है, उठी है, और अंपायर की जैसी उंगली उठी। आउट होने वाले खिलाड़ी थे नदीम थैरेकर। ठोक दीजिए। पहले ही
रन के लिए रनआउट का विकेट मिला है। प्रमोद पाटिल हमारे साथ है, संदीप पाटिल साहब से चर्चा कर रहे हैं कि डेयरिंग करेगा तो भाई बनेगा। इन्होंने डेयरिंग की थी रायगढ़ में, पहली बार 32 टीमों को इकट्ठा लॉट्स किया था इन्होंने इनकी प्रतियोगिता में बहुत साल पहले। तो होता है, लेकिन सोनाई तड़ेगांव को एक विकेट की तलाश थी। अपोजिशंस ने उन्हें वो विकेट दिया। पुगाव कोलाड अरना 11 रनआउट के तौर पर। पोजीशन अच्छी थी, कोलाड की जो पोजीशन थी वो सच में अच्छी थी अक्षय पाटिल मोनिया की, क्योंकि रन बने थे विदाउट लॉस 14। तो ये जो है ना, ये शुरुआत अच्छी थी, क्योंकि यहां पर हमने देखा 50-55 रन का मैच भी आज आखिरी दिन होने के कारण जो अंतिम दिन का प्रेशर होता है उस वजह से रफ एंड टफ हो रहे हैं। तो ये शुरुआत अच्छी थी, नो लॉस पुगाव के लिए। लेकिन इस विकेट के कारण एक नई ऊर्जा मिली गेंदबाज मनीष तात्रे को। यह ऊंचा खेला, गेंद हवा में है, मिड ऑफ और कवर के ऊपर से मारने की कोशिश की थी विवेक मात्रे, स्थानीय खिलाड़ी जिन्होंने इस कैच को लपका। और यह दूसरा झटका मिला आउट होने वाले खिलाड़ी प्रसाद पाटिल। रायगढ़ और 450 सालों बाद भी जिनका नाम अदब से लिया जाता है, उनकी राजधानी में हमने जन्म लिया, उस राजधानी में ये फख्र की बात है हमारे लिए। छत्रपति शिवाजी महाराज एक विचार है, छत्रपति शिवाजी महाराज एक लड़ने की प्रेरणा है। छत्रपति शिवाजी महाराज ये उम्मीद का दिया है, ये विचार। लेकिन अब देखना यह होगा, मनीष तात्रे एक रन आउट का विकेट, जो पोजीशन अच्छी थी, उसके बाद मनीष तात्रे ने एक और विकेट चटकाया। 2 विकेटें जा चुकी है, 14 रन है स्कोर कार्ड के ऊपर। पुगाव कोलाड अरना 11 स्ट्राइकर एंड पर कप्तान अक्षय पाटिल ऑन साइड के ऊपर खेला है। मिड विकेट पर कोई खिलाड़ी तैनात नहीं है, फील्ड डिस्ट्रक्शन है, उसका फायदा उठाते हुए ये 4 रन मिले अक्षय पाटिल को। और इन 4 रनों के साथ 18 पे 2 वातावरण गर्म हो चुका है, अंतिम चरण है। गुरुदादा मात्रे, प्रमोद दादा पाटिल चर्चा कर रहे हैं, संदेश पाटिल चर्चा कर रहे हैं, और जिन्होंने पूरे 10 दिन 11 दिन स्टेज संभाला है वो हमारे रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट संदीप पाटिल चर्चा कर रहे हैं। लेकिन यहाँ पर ये कैच नहीं, ये मैच छोड़ने जैसा वातावरण था, क्योंकि कैच के नीचे आ गए थे। देखिए 83 आपने फिल्म देखी, वो फाइनल हमने नहीं देखा, लेकिन फिल्म के जरिए दिखाया गया कि किस तरह कपिल देव निकल्स ने वेव रिचर्ड्स का कैच लिया और मैच में वापसी पा ली। कोशिश हमेशा कहते हैं हम कि कोशिश करते रहना चाहिए। प्रयास आखिरी दम तक किया खिलाड़ी ने, लेकिन प्रयास से चूक हुई। दूसरी बाउंड्री आई लगातार। इस ओवर में हमें उतार चढ़ाव देखने का काफी मौका मिला, क्योंकि इससे पहले 2 बाउंड्रीज आने के पहले 2 विकेटें में देखने का हमें मौका मिला, उसके बाद 2 बाउंड्रीज देखने का मौका मिला। यानी कि क्रिकेट जिस सस्पेंस के सहारे हम देखते हैं कि अगली गेंद पे क्या होगा, वो सब थ्रिल, एक्साइटमेंट, सस्पेंस इन गेंदों के ऊपर हमें देखने का मौका मिला, इन 4 गेंदों के ऊपर। और ये मिलेंगे 4। अब देखना ये होगा क्या गेंद बल्ले से आई थी। लगातार तीसरी बाउंड्री, द्वारकानाथ सर इशारा करते हुए डीजे। मुरबी गावचे आदरणीय भालचंद शेठ ठाकूर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे। सन्माननीय भालचंद शेठ ठाकूर मुरबी या व्यासपीठावरती। तो कई लोगों का आज जन्मदिन है, उनमें से
तसेच आमचे अनिलदादा पाटील मुरबी हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे महेश दलवी, इथे राहुल म्हात्रे, तसेच अंकुश भागीत, अजय भागीत, वासुदेव मामा, वासुदेव पाटील, तसे अजय भागीत, तसेच सुभाष म्हात्रे, सुजित, सर्व मंडळी या सामन्याचा आनंद घेतात. आमचे निसार आहेत. तो आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य की तरफ से ओवे कैंप के हमारे जिनका जन्मदिन है प्रमोद कदम, इनके जन्मदिन के अवसर पर उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से, हमारे स्कोरर टीम की तरफ से और खास तौर से 24 लाइव इवेंट की तरफ से भी उन्हें प्रमोद कदम साहब को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। तो ओवर की समाप्ति के बाद 13 की औसत से 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। तसेच आमचे खारघरचे आदरणीय कमलाकर पाटील हे देखील इथे उपस्थित झाले. कमलाकर शेठ पाटील, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. तो यकीन मानिए मजा आ रहा है. स्टंप माइक 24 लाइव एक और उन्होंने कदम आगे बढ़ाया है संदेश पाटिल ने. आरपीएल, क्योंकि पूरा रायगढ़ दिखता है इस टूर्नामेंट को. सूरज पाटिल नया ओवर लेकर आए हैं, खुद कप्तान ऑलराउंडर चुना है. सोनाई तड़ेगांव ने एक कैरेक्टर ऐसा है, छोटे से गांव से आता है लेकिन उस गांव का नाम रायगढ़ के नहीं पूरे महाराष्ट्र टेनिस के नक्शे कदम पर लेकर आया है यह बंदा सूरज पाटिल. वागिलवाड़ा का ये खिलाड़ी जबरदस्त खिलाड़ी है, स्वभाव से भी बिल्कुल शांत लेकिन मैदान पर उतने ही आक्रामक. विकेट टेकिंग बॉलर, और जब गेंदबाज के ऊपर कहर बरपाते हैं बतौर बल्लेबाज तो वो अलग ही होता है. लेकिन उनके ऊपर आक्रमण किया अक्षय पाटिल मोने ने और ये लंबा छक्का आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. तो ये व्हाइट बॉल का इशारा हुआ. कई लोग आरपीएल का मजा ले रहे हैं, उनमें से जय चौधरी और ऋषि भगत जो लाइव देख रहे हैं, और उन्होंने आई ग्रुप को जो मानते हैं लोग उनमें से ये दो है और उन्होंने शुभकामनाएं दी है कैलाश दादा और गुरुदादा म्हात्रे को. लेकिन अक्षय पाटिल ने मन बना लिया है, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, क्योंकि खराब गेंद को पनिशमेंट और अच्छी गेंद को सम्मान. ये बड़ी इनिंग खेलने की सूचना है. हर गेंद को नहीं मार रहे हैं वो. जैसे गेंद सामने गिरी उन्होंने सूरज को भेजा लॉन्ग ऑन के ऊपर से, फिर गेंद आई वाइट बॉल, उसके बाद आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद यॉर्कर आई, उसे महज स्टीयर किया. ये बड़े इनिंग खेलने की निशानी है. कुणाल तारेकर ने भी देखा कि ये अच्छी गेंद है, बॉलर को सम्मान देना चाहिए क्योंकि गेंद के मेरिट के हिसाब से जो खिलाड़ी खेलते हैं और साझेदारी की भी जरूरत है. 2 विकेटें जा चुकी है. 36 है पुगाव अरना 11 पुगाव कोलाड जो प्रमोद शेठ मस्कर और बाहर शेठ महाबली की टीम है. लेकिन इस वक्त इन दोनों में से किसी एक की विकेट चाहिए. सचिन तांडेल और उनकी सोनाई तड़ेगा और सूरज पाटिल को, लेकिन अक्षय पाटिल जिन्होंने अपनी ताकत का इस्तेमाल किया शॉर्ट ऑन पुल के जरिए गेंद को भेजा मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. होटल शिरडोन इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है. कैलाश दादा, हर ये व्यक्तित्व ऐसा है, टूरिज्म करते हुए आपको इस व्यक्तित्व का परिचय होगा क्योंकि कई बार ट्रैवलिंग करते हुए मैं कई जगह फंसा हूं, लेकिन आई ग्रुप का नाम लेते ही, कैलाश दादा का नाम लेते ही
हर तरह की सुविधाएं मुझे मिली है, चाहे ट्रैवलिंग करते समय कहाँ पे रूम ना मिल रहा हो, या फिर गैरेज में हम जा रहे हैं, गैरेज नहीं मिल रहा हो, गाड़ी का टायर पंक्चर हुआ हो, ऐसी कई विविधाएं जो आती है टूरिज्म में। लेकिन जैसे आई ग्रुप का नाम आता है कि हम उनको आप क्या उनको जानते हैं क्या, तो पूरे महाराष्ट्र में है ना मच्छिंदर, ये ग्रुप काफ़ी फैला हुआ है। कैलाश दादा म्हात्रे फैले हुए हैं, गुरुदादा म्हात्रे फैले हुए हैं, क्योंकि ये किसकी वजह से है, आई ग्रुप जो पूरे महाराष्ट्र में फैला हुआ है। और उनकी ये प्रतियोगिता है। ड्रिंक्स ट्रॉली जब तक मैदान पर है तब तक हम सुनेंगे डीजे को। तिला मात्र संकटात होता, पण छत्रपती शिवाजी महाराज आपण नेहमी म्हणतो की स्वराज्य निर्माण ज्यांनी केलं, आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाज असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी खिंड लढवत राहणार, आणि त्याच पुगावचा बाजी अर्थात अक्षय पाटील खिंड लढवताना दिसतोय आपल्या महाबळे बाळाशेठ महाबळे आणि प्रमोद शेठ म्हस्कर यांच्यासाठी। आणि आता मात्र सोनाई तळेगावच्या सचिन तांडेल आणि त्यांचा सेनापती सूरज पाटील याला एका बाजीची गरज आहे, जो चांगली गोलंदाजी करेल। परेश तात्रे अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर आए हैं। 48 पे 2 ऑन साइड के ऊपर खेला है, क्या बल्लेबाजी हो रही है। बल्लेबाज कुणाल तारेगर देखा कि गेंद उनके रेंज में है, उनके पाले में, उन्होंने भेजा फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या जबरदस्त इनिंग खेली है इन्होंने। संकट से उबारा है। जब 2 विकेटें गई थी तो ऐसा लगा था कि शायद सोनाई तळेगाव को एक मौका मिलेगा। अरे चांस लेना चाहिए था, एक्स्ट्रा रन जाता तो भी चला जाता। मनीष तात्रे बिल्कुल एग्रेसिव मूड में हमेशा रहते हैं, इनका क्रिकेट काफी मैंने देखा है क्लोज। मनीष तात्रे की तरह एग्रेसिव रहने वाले हमारे ऋषि नाइक, जिन्होंने अपनी रिटायरमेंट की उद्घोषणा की, कई उनके फैन फॉलोअर्स मुझसे फोन पर बातें करते रहे कि हम उन्हें और ज्यादा खिलता हुआ देखना चाहते हैं, क्योंकि एक सीजन में 17-50 लगाने वाला खिलाड़ी, रायगढ़ हब में पहला पुरस्कार परफेक्ट ऑलराउंडर इन ग्रामीण पुरस्कार प्राप्त करने वाला खिलाड़ी अगर एकाएक टेनिस से अलविदा कहे तो कईयों को दुख जरूर होता है। ऋषि नाइक, जिन्होंने लोगों को यह बताया बॉलर से डरो नहीं बल्कि उसे डराओ, ये ऋषि नाइक का कैरेक्टर है जो पिछले कई सालों से मैं देख रहा हूं। हाँ, कई बार उन्होंने 11 से ज्यादा, शायद उन्होंने 5 बार लगातार 5 छक्के मारे, लेकिन 6ठी बॉल को रिस्पेक्ट दिया है। टोटल 53 पे 2, 53 पे 2 है। इसके बाद और आपका ज्यादा एंटरटेनमेंट होगा बतौर माइक्रोफोन के जरिए, क्योंकि हमारे मैक्स सर और कुणाल सर दोनों ही बड़े नामचीन कमेंटेटर है, लेकिन रिवर्स मारने की कोशिश की थी। सब कुछ अच्छा चल रहा हो तो ये करने की जरूरत नहीं होती, ये जरूरत नहीं थी। मौका बॉलर्स को दिया था लेकिन उसका फायदा ज्यादा नहीं उठा पाए मनीष। टीम का टोटल 55 रन, ये बड़े स्कोर वाला मैच है शायद। तर इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर आदरणीय मच्छिंद्र पाटील, राहुल पाटील आणि सूरज पाटील, केलंबा देवी करोसी जी जागृत देवस्थान आहे तिथून हे मान्यवर आलेले आहेत। तर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आमचे वासुदेव मामा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तो सभी मेहमानों का स्वागत, क्योंकि मेहमानों का स्वागत करना ये हमारा कर्तव्य है। रायगढ़ क्रिकेट
ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी प्रेसिडेंट राकेश जी गायकवाड़, आरपीएल अध्यक्ष मंकित जी वाकड़ीकर और आई ग्रुप, इनका काफी बड़ा योगदान है। लेकिन यह देखिए पिछली गेंद पे रिवर्स खेला था, इस गेंद पे हेलीकॉप्टर को उड़ाया, सीधा छक्का। क्या खेल रहे हैं अक्षय, जबरदस्त। कौन कहता है 100 साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगानी जरूरी नहीं होती है? नहीं, एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। जीता जागता उदाहरण 1680 50 साल की उम्र छत्रपति शिवाजी महाराज किया स्वराज्य का निर्माण। 450 सालों बाद भी जिनका लिया जाता है अदब से नाम, स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी। एक अच्छी गेंद थी मनीष तात्रे की, लेकिन इससे पहले वाला छक्का देखने लायक था। अक्षय मात्रे ने कमान संभाली है। 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 61 पे 2, 16 ही तड़ेगा संकट में आ चुकी है। 70 सोच होगी सूरज पाटिल की कि 70 तक हमें इन्हें कैसे रोके, और यहाँ पे सोच होगी अक्षय पाटिल और कुणाल तारेकर की, जो स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं, एक दूसरे से बात कर रहे हैं कि 75 प्लस, यानी कि जो आखिरी ओवर है उसे हम 16-17 रन कम से कम 16-17 रन इस ओवर में हम किस तरह से लेकर आए, 15 प्लस, ये उनका उद्देश्य होगा। वहीं दूसरी तरफ सूरज पाटिल का ये उद्देश्य होगा कि 70 के अंदर, क्योंकि मनोवैज्ञानिक जो दबाव रहता है, ये आंकड़ों का देखिए, मॉल में जाइए 299, 300 नहीं होता, 300 का प्रेशर होता है ग्राहक के ऊपर, अरे 300 पे है, लेकिन 299 का प्रेशर नहीं होता। देने वाला 300 ही देता है, लेकिन वो जो प्रेशर है आंकड़ों का, वो अलग ही होता है संदेश। गुड राजा पाटिल बोरले, उनका भी हम स्वागत जरूर करेंगे। हमारे पीछे ही बैठे हुए हैं संदेश पाटिल को हमेशा सपोर्ट करते हैं 24 लाइव इवेंट को, एक सपोर्टिव रोल जो काफी जरूरत होता है हम कमेंटेटर्स के लिए, लाइव टीम के लिए। फाइनल को क्लियर करने की कोशिश की थी, आउटसाइड द ऑफ स्टंप सफल हुए थे। 61 पे 2 डॉट गेंद आई 70 के अंदर। ये 3-4 वाला ओवर अगर आया, 3-4 रन वाला, तो मैं कहूंगा डेफिनेटली सूरज पाटिल और सुनाई तड़ेगा वापस दोबारा इस मैच में। और सूरज पाटिल की सोच यही होगी, उम्मीद यही कर रहे होंगे कि ये जो गेंदबाज है चेतन पाटिल वैसा कुछ करे। एक रन जरूर मिला। कुणाल तारेकर ने देखा कि अक्षय इतना अच्छा खेल रहे हैं, व्यक्तिगत 39 के निजी योगदान पर खेल रहे हैं, जिन्होंने गेंदें इस्तेमाल की है महज 11, 300 से भी ज्यादा का स्ट्राइक रेट। कांचन पालकर देखिए थोड़ा टेंशन को रिलीज कर रहे हैं, क्योंकि आज अंतिम दिन है। बाइक की रेस में कौन है, कार की रेस में कौन है, लेकिन आप उतना टेंशन मत लीजिए। 24 लाइव इवेंट जिन्होंने आपका टेंशन काफी कम किया है। अक्षय के लिए ये स्लो रन की थी, लेकिन व्हाट अ शॉट, क्या उठाया यार, क्या ताकत लेकर आए हैं। हाथी की ताकत भी इनके सामने कम पड़ेगी। क्या शॉट लगाया, 6 रन लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से। कैलाश दादा, इन दादाओं ने काफी अच्छा काम किया है, मेल जोल बढ़ाया है। शुरुआत अपने गांव से की, फिर पूरा रायगढ़ और फिर पूरा महाराष्ट्र। ई ग्रुप
जबरदस्त छक्का लगाया। क्या बल्लेबाजी हो रही है। 45 का निजी योगदान, क्या सुपर 8 के मैच में पहला 50। ये उठाए तो जरूर है, लेकिन ये इनिंग शायद खत्म हो सकती है यहाँ पे। विवेक महात्रे स्थानीय बॉय, काफी बढ़िया कैच। 68 पे 2, लेकिन जो काम तमाम करना था पोजीशंस का वो काम तमाम किया सेनापति अक्षय पाटिल मोनिया ने। तो पिछले 5 सीजन में देख रहा हूँ सचिन तेंदुलकर हमेशा अपनी टीम को उतारते हैं आरपीएल में। तर याचबरोबर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या कमिटीचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय कमलाकर मामा पाटील राबे पेन, त्याचबरोबर आमचे योगेश दादा म्हसकर हे देखील उपस्थित झालेले आहेत। खास करून खऱ्या अर्थाने कैलास शेठ आणि या आई ग्रुपला जो बल आहे तो बल देण्याचं काम मात्र या सर्व आई ग्रुपच्या मेंबरनी केलेलं आहे। त्यांचं मनापासून आभार व्यक्त आम्ही करतोय। तो महेंद्र परशुराम अंधेरे नए बल्लेबाज, परशुराम अंधेरे नए बल्लेबाज, डॉट गेंद डाली। एक छक्का जरूर खाया इन्होंने, लेकिन जो उद्देश्य था सूरज पाटिल का 70 के करीब रोकने का वो सफल साबित हो सकता है, क्योंकि 68 बने हैं, एक ही गेंद शेष है। सोनाई तड़ेगांव को इस मैच में वापस आने का मौका दिया है इस आखिरी गेंदबाज चेतन पाटिल ने, लेकिन आखिरी गेंद पर ये जो उन्होंने छक्का खाया उस वजह से 74 बने। जीत के लिए 75 रनों की जरूरत। एक कड़ा संघर्ष करना पड़ेगा सोनाई तड़ेगांव के बल्लेबाजों को, और उस संघर्ष को बताने के लिए मैं माइक्रोफोन पर एक ऐसे कमेंटेटर्स को बुला रहा हूं जिन्होंने अपने जीवन में संघर्ष किया और बतौर कमेंटेटर आईपीएल का मुकाम हासिल किया, क्योंकि बगैर संघर्ष बगैर मेहनत कुछ नहीं मिलता। ये जिन्होंने साबित किया वो दूसरे सत्र में माइक्रोफोन पर आएंगे। कुणाल। यस, थँक्यू प्रवीण। तर मी आर्य ग्रुप चिरले टीम कॅप्टन करण मडवी इथे आलाय, अभिनंदन आहे, स्वागत आहे तुमचं करण। आणि एनडीआर वॉरियर्स तलेखार मुरुड विजय घाणेकर, एनडीआर वॉरियर्स के कॅप्टन विजय घाणेकर आपण यायचं आहे। यानंतरची अच्छा या सुपर 8 ची शेवटची लढत असेल, तर मी कैलास शेट यांना विनंती करेन की यावं आपण। कैलास शेट मात्रे, टॉस आपण इथे घेणार आहोत। मी विनंती करेन सन्माननीय सचिन शेठ तांडेल यांना, माजी सरपंच, सोनाई 11 तलेगाव रसायनी टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे रसायनी विभागीय अध्यक्ष, माजी सरपंच। तर टॉस केला जाईल सचिन शेठ तांडेल यांच्या शुभ हस्ते। सुपर 8 ची ही लढत सेट कॉल, टेल कॉल। तर इथे टॉस जिंकलाय तो करण मडवीने, करण टॉस जिंकलाय। सुपर 8 चा सामना आहे। आता इथून डायरेक्टली सुपर 4 चा तिकीट मिळणार आहे जर विजय झाला तर हा टॉस या सामन्यासाठी किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ, फिल्डिंग घेण्याचा निर्णय नक्कीच घेतलेला आहे। समोरची टीम देखील त्याच अनुषंगाने उतरलेली आहे। बरेच सामने त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने ते परफॉर्मन्स दिलाय। किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सर स्कोर असा काय आम्ही निवडून नाही आलो, कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू। येस, म्हणजे नक्कीच एक भेदकता इथे दाखवली जाईल, कारण सीझन 5वा आहे। रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय। आई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आयोजन कैलास शेठ म्हात्रे, गुरुशेठ आणि त्यांची पूर्ण ही मॅनेजमेंट कमिटी
कसं वाटलं सीझन 5 हे पर्व तुम्हाला तरी कसं वाटलं? सर नक्कीच चांगलं वाटलं आणि ग्राउंड देखील खूप चांगलं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील होते करण. तर आपण विजय घाणेकर यांच्याकडे वळणार आहोत. इंडिया वॉरियर्स तलेखार मुरुड या विभागातून नक्कीच हा संघ इथे उपस्थित झालाय. विजय सर्वप्रथम टॉस गमावलाय, फलंदाजी करायची आहे. जर विजयने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. म्हणजे कुठेतरी मनासारखं झालेलं आहे, म्हणजे ठरवून आलेला आहात आणि सुपर 8 आहे. इथून डायरेक्टली सुपर 4 म्हणजे बक्षीस पात्र फेरी नक्कीच मिळेल जर विजय झाला तर. काय विजयाच्या काय आशा असतील विजयकडून? आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू, जिंकायचा सुद्धा प्रयत्न. विजय ही स्पर्धा आपण पाहतोय ज्या पद्धतीने 5 स्टेज आपण पाहिले, 5 पर्व या रायगड प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व इथे आज तुम्ही खेळण्यासाठी नक्कीच बरेच दिवस तुम्ही मॅच पाहिल्या. कसं वाटलं आणि कशा पद्धतीने अजून रायगड प्रीमियर लीग बहरली पाहिजे? म्हणजे यावर्षी जी पहिल्यांदाच डे नाईट टुर्नामेंट झाली आणि टुर्नामेंटमध्ये खेळायला पण मजा आली आणि मॅच पण सर्व एकदम टफ होतात, तर म्हणजे टुर्नामेंटला जरा वेगळंच वळण. येस, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला क्षेत्ररक्षक पाठवून द्या. चला मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. इथे उपस्थित असलेले आमचे सन्माननीय सचिन शेठ तांडेल यांना विनंती करेन की ओके अब्रार चिलवान जे फट्टूस हॉटेल चे मालक आहेत आणि हिरानंदनी मध्ये हॉटेल म्हटलं तर विशेष नाही आहे. तर अब्रार चिलवान साहेब तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल तुमचा आभार आणि तुमचा सन्मान इथे आम्ही घेतोय. वासुदेव मामा या, राहुल आपण देखील या. तुतारीचा हा आवाज एक मस्त. त्याचबरोबर आमचे भालचंद शेठ ठाकूर मुरबी हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती करेन की भालचंद शेठ या, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसे आमचे कमलाकर शेठ पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. तसे आमचे कमलाकर शेठ पाटील खारगर यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. वेळात वेळ काढून हे सर्व मान्यवर उपस्थित होत आहेत. ते सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. तसेच रसायनीवरून इथे प्रवीण गायकवाड उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की यावं आपण देखील. प्रवीण गायकवाड आणि प्रणित सांगडे लोधिवली. रसायनीचे हे मान्यवर आहेत. नक्कीच त्यांचा सन्मान आपण घेतो. प्रवीण गायकवाड आणि प्रणित सांगडे. तर खरोशी पेन येथून जागृत देवस्थान केलंबा देवीच्या जो गाव आहे खरोशी तिथून इथे उपस्थित असलेले आमचे मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की मच्छिंद्र पाटील साहेब यावं. तसेच राहुल पाटील, सूरज पाटील. तर मच्छिंद्र पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय. मच्छिंद्र पाटील, राहुल पाटील आणि सूरज पाटील इथे उपस्थित आहेत. तर वळी आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान इथे झालाय. मॅच कडे वळणार आहोत.
तत्पूर्वी बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील कुणाल दाते सर. पहिल्याच बॉलवर क्लोज कॉल आहे आणि बॅटरला असं वाटतंय त्याची देहबोली पाहता की नक्कीच काम झालंय, परंतु शेवटी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. टीव्ही अंपायर कडे जाऊया, त्यांचा निर्णय काय येईल याच्याविषयी चर्चा केली जाईल, परंतु ताळमेळ नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये. या अगोदर तुम्ही रायगडचा बुलंद आवाज ऐकला, प्रवीणजी दुगाडे त्यांचं आभार. आणि टीव्ही अंपायरने सांगितलंय बॅटर आउट आहे. एक्झॅक्ट हेच वाटत होतं प्रथम दर्शनी, आणि थोडासा शॉट राहिला, बॅटर थोडासा मागे राहिला आणि पहिली विकेट गमावली आहे. अजित मुंगाजी आणि सूरज पाटील मैदानामध्ये खेळतात. तसा हा सीझन अजित मुंगाजीसाठी चर्चेचा राहिला. चांगल्या धावा त्याने बॅटने केल्या, परंतु तो पहिलाच बॉल खेळत असताना रनआउट झाला आणि या स्पर्धेची आरपीएलचं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर आहे. याच्यावरून त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड किती उंचावलेलं होतं ते आपल्याला माहिती आहे. त्याचा फॉर्म सगळ्यांनी पाहिला, परंतु इथे ताळमेळ चुकलं. शॉट चांगला होता, पॉइंटला फिल्डिंगही चांगली झाली. प्रेम कदमची आणि रनआउट झाला बॅटर. न्यू बॅटर पंकज शिंदे बॉल सोडूनच दिलाय, कुठलाच प्रयत्न नाहीये. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करताना दिसतोय. अक्षय पाटील अबू त्याच परिसरातून बिलॉंग करतो आणि दोन्ही अक्षयने कमाल केली आहे. अक्षय मात्रे आणि अक्षय पाटील. अक्षय मात्रे अबू, हा मोन्या. बॅटची कडा घेतलीये, फ्लाय स्लिप मध्ये टर्न होईल बॉल आणि तोपर्यंत एक धाव मिळते. खातं उघडलंय टीमचं देखील 1-1. सोना 11 तळेगाव रसायनी, अर्ना 11 पुगाव कोलाडच्या विरुद्ध सध्या हा सामना इथे रंगतोय. 2,96,440 सबस्क्रायबर आता सध्या पूर्ण झाले 24 लाईव्ह इव्हेंटचे. फटाफट सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला, आणि तुम्ही खऱ्या अर्थाने घटक आहात या 24 लाईव्ह इव्हेंटच्या यशामध्ये. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, तुम्ही आहात म्हणून 24 लाईव्ह इव्हेंट्स आहे, आणि त्याचमुळे अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतात. बोलत तयार अक्षय. ओर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला, खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येतोय वेगाने, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. अनिकेत पाटील 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतात. धावा झाल्या 3 स्कोर बोर्डवर. सूरज पाटील, पंकज शिंदे यांना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, परंतु शेवटच्या बॉलवर जो षटकार आला तो डोकेदुखी ठरू शकतो या मॅच मध्ये, असा माझा अंदाज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, आणि इथे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरलाच बॉल लागलाय. एकच धाव मिळताना दिसेल, आणि सूरज पाटील मैदानामध्ये आहे तर सर्व काही शक्य आहे. हा बॅटर जर शेवटपर्यंत टिकला तर हा सामना कधी तो उडवून घेऊन जाऊ शकतो सोना 11 तळेगाव रसायनीसाठी. त्याच्यामुळे त्याच्यावर दारोमदार आहे. ज्यावेळेला अजित मुंगाजी लवकर आउट झालाय, संघर्ष पराकोटीचा पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ संध्या, सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अक्षय पाटील पुढचा बॉल, वेगवान बॉल आहे. कॅच इटचा कॉल नक्की असेल. डीप मध्ये फिल्डर येतोय वाईडिश लॉंग ऑफला. चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं. अनिकेत पाटीलचा फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का, पंकज शिंदे आउट. महाराष्ट्रामध्ये याच्या मागची मेहनत गेल्या 6 महिन्यापासून आहे. ऑक्शनचा 16, त्याच्यानंतर टीम ज्या डिवाइड झाल्या, त्याच्यानंतर संपूर्ण ग्राउंडची देखभाल, ग्राउंड निर्माण करणं, समालोचक निवडणं, पंचांना जबाबदारी देणं,
या स्पर्धेसाठी लागणारं सर्व साहित्य, तामझाम, स्टेज या सर्व गोष्टी करत असताना आपल्या बिझनेस बाजूला सोडून, आपल्या बाकीच्या गोष्टी बाजूला सोडून या दोघांनी खऱ्या अर्थाने RPL यशस्वी करून दाखवली. क्रिकेट या खेळासाठी सर्वोपरी समर्पण दोन बंधूंचं पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 2 विकेटचं नुकसान. आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा आहेत फक्त 4. सोना 11 तळेगाव रसायनी लक्ष्य या मॅच मध्ये पार करायचंय 75 धावांचं. 4 झालेत, 71 करायचे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. गोलंदाज आर्यन खारकर कमाल केली आहे. आर्यन खारकरने काल देखील एक फायपर कंप्लीट केला होता. तो बॉल त्याला देण्यात आला आणि आता देखील सेकंड ओव्हर मध्ये त्याच एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. ओबेगाव एंड मागच्या हंगामामध्ये देखील सर्वोत्तम कामगिरी त्याच्याकडून झाली होती एक गोलंदाज म्हणून आणि याही हंगामामध्ये त्याच्या खात्यामध्ये विकेट्स आहेत. म्हणजेच हा महत्वपूर्ण गोलंदाज आहे. या मॅच मध्ये त्याच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल सूरज पाटीलला. सूरज पाटीलच्या बरोबरीने चेतन पाटीलला चांगला खेळ करावा लागेल. 2 विकेट लवकर गमावलेत या टीमने, परंतु सूरज आहे तो आशेचा किरण आहे. सूरज साठी हा बॉल कव्हर्सला उडवलाय. फिल्डर आहे तिथे जज करतोय. प्रयत्न चांगला होता. परत एक वेळा अनिकेत इन फ्रेम आहे आणि आता सूरज देखील रन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु असं दिसतंय की त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. त्याची मागणी आहे की चेक करावी ती बाउंड्री. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला फटका इथे सजवला होता. कव्हर्सला स्वीपर कव्हरला अनिकेत तिथे होता आणि लगेच आता निर्णय येईल. त्या अगोदरच सूरज आता चालत सुटलाय. आमचे उत्तम म्हात्रे हे देखील इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आउट आहे बॅटर. अतिशय चांगला झेल अनिकेतने टिपला आणि आर्यनने आल्याच मोठी विकेट घेतली आहे. आता थोडीशी डामाडोल परिस्थिती मी बनेन टीमची सोना 11 तळेगावची, कारण एक मोठी विकेट ते प्राप्त झाली. आउट आहे. टीव्ही अंपायरने पण आउट दिलाय आमच्या मेन स्टेज वरून. 3 बॉल मध्ये 3 धावा केल्या. सूरज परतलाय. न्यू बॅटर इम्पॅक्ट खेळाडू आलाय चेतन घरत. इम्पॅक्ट खेळाडूला इम्पॅक्ट पाडावा लागेल या मॅच मध्ये, कारण टार्गेट मोठे आहे. 75 करायचे आहेत. पहिल्या 17 मध्ये चांगला खेळ दाखवला, खास करून बॅटिंग करत असताना. अक्षय पाटील कॅप्टन नॉक 13 बॉल मध्ये 45 धावांची खेळी. 5 षटकार 3 चौकार त्याने मारले. शेवटच्या बॉलवर जो षटकार आला तो परशुराम याच्या बॅट मधून आला आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालं. पाहूया त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 विकेट 4 वर गमावले सोना 11 तळेगाव या संघाने. म्हणजेच बॅकफुटला आहे संघ. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे ग्राउंडवर बॅटिंग करण्यासाठी. त्याचं नाव आहे चेतन घरत. पंचांचा तसा इशारा येतोय. सुनील पाटील आणि द्वारकानाथ चोरगे. हलक्या हाताने ढकलतोय. सिंगल फक्त प्राप्त होईल. स्ट्रेट खेळत असताना मिड ऑफचा खेळाडू येईल तोपर्यंत 1 धाव ऍड टीमच्या टोटल मध्ये. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल, अन्यथा हा सामना आणि या सामन्यापासून थोडेसे दूर चालले सोना 11 तळेगाव, कारण 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आर्यन खारकर पहिल्याच बॉलवर विकेट आणि विकेटचा रतीब्रतच चाललाय. आर्यन खारकर प्रत्येक सामन्यामध्ये विकेट घेतोच तो. वेगवान बॉल पंचाकडे अपील केली. स्पष्ट नकार इथे पंचांकडून कळवला गेलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. लेग बायचा इशारा. आणखीन 1 धाव फक्त ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. लेग बायच्या स्वरूपामध्ये टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर 6. 3 फलंदाज बाद. सोना 11 तळेगाव रसायनी विरुद्ध आर्ना 11 पुगाव कोलाड या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. सचिन तांडेल यांचा संघ आहे सोना 11 तळेगाव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रमोद शेठ मस्कर, बाळाशेठ महाबळे यांचा संघ आहे आर्ना 11 पुगाव कोलाड. चांगली गोलंदाजी. वेग भन्नाट होता. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न बॅटरचा, परंतु बॅट यायच्या अगोदर त्याच्या पोझिशन मध्ये बॅटर यायच्या अगोदर वेगाने बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही रिदम पा त्याची गोलंदाजीतली. हा गोलंदाजी करतोय आर्यन खारकर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅट यायच्या अगोदरच बॉल झपकन गेला विकेट किपरच्या हातात.
चांगला पेस चांगला जनरेट करतोय या खेळपट्टीपासून, हिट करतोय डेप्थला या खेळपट्टीच्या, आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे वेग जास्त होता त्याचमुळे दिशा खराब आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल येईल, लेग स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 7. याला म्हटलं जातं कॉमेंटेटर कर्स. जेवढी प्रशंसा केली त्याच्यानंतर थोडासा त्या प्रशंसेच्या ह्याच्यात भारावून लेग स्टंपच्या बाहेर त्याने हा बॉल टाकलाय. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, अखेर ही लाईन खराब होती. अक्षय बॅटिंग केली आहे अक्षयने, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट या टीम साठी. दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून राहिला, धावा केल्या, एक मोठं टार्गेट सेट केलं. परत एक वेळा तोच प्रयत्न, आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, स्वीप करण्याचा प्रयत्न, आणि स्टंपच्या मधोमध सापडलाय फलंदाज. इम्पॅक्ट काही पाळू शकलेला नाहीये, फलंदाज बाद. लाईव्ह इव्हेंटचे सर्वच कार्यकर्ते, कॅमेरामॅन, आणि त्याच्यानंतर स्टंपच्या बरोबर मधोमध सापडलाय बॅटर. विकेट मिळाली आहे, दुसरी विकेट खात्यामध्ये आर्यन खारकरच्या. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, हा खेळाडू आहे, हा जो गोलंदाज आहे, प्रत्येक मॅच मध्ये विकेट टेकर ठरलाय. कालही आपण पाहिलं फायपर त्याने कंप्लीट केला, बॉल स्वतः घेऊन आला होता स्टेजवर. सन्मान आहे त्या खेळाडूचा, कारण एखाद्या गोलंदाजाला त्याच वेळेला वाटतं ज्यावेळेला आपण फायपर कंप्लीट करतो तो बॉल आपल्याला मिळावा. चांगला गोलंदाज आर्यन खारकर, पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. वेग होता, स्लॉट मध्ये आहे, प्लॉटच्या बाहेर जाईल असं दिसतंय. समोर स्ट्रेट हिट, 6 धावा मिळतील. षटकार. हा बॉल पा थोडस स्लॉट मध्येच होता. आर्यनचा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, विकेट साठी जाण्याचा प्रयत्न होता, परंतु समोर षटकार ठोकलाय फलंदाज अभिषेक मोरेने. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13-4. पहिलाच बॉल अभिषेक मोरे, मोठा षटकार मारलाय, आणि स्कोरचा ट्रेंड या मॅच मध्ये असा राहिलाय ज्या पद्धतीमध्ये RN11 पुगावने या धावा केलेल्या आहेत. टॉवर तुम्हाला पाहायला मिळतात ऑरेंज मध्ये त्यांचे. ती ऑरेंज लाईन भरपूर पुढे गेली आहे, ती ग्रीन लाईन थोडीशी मागे आहे. सोना 11 तळेगाव रसायनीचे, त्यामुळे स्कोर ट्रेंड मध्ये देखील हलकासा मागे दिसतोय सोना 11 तळेगाव. परंतु क्रिकेटचा हा खेळ अद्भुत खेळ असतो, कधीही पुढे जाऊ शकता. प्रसाद घरत सर्वाधिक धावा केल्यात 137 या स्पर्धेमध्ये. उस्मान पटेलच्या 117 धावा आहेत. योगेश पेनकर 109 धावा आहेत. सुनील मस्कर आलाय हा मुलगा त्यांच्या रेस मध्ये, याने 104 धावा केल्यात. अशिकेश याच्या खात्यामध्ये 104 धावा आहेत. अजित मुंगाजी आता आउट झाला, त्याच्या खात्यामध्ये 99 धावा आहेत. मयूर वाघमारेचं आव्हान आहे या स्पर्धेमध्ये, 80 धावा त्याने केल्यात. 73 आहेत रजत मुंडेच्या, तोही काही जास्त दूर नाहीये. आणि परशुराम अंधेरे ज्याने मागाशी षटकार मारला 72 त्याच्या नावावर आहेत. कुणाल घरतच्या नावावर 71 आहेत. त्याच्यामुळे वरच्या फलंदाजांपेक्षा हे मधल्या क्रमांकाचे फलंदाज आहेत ना त्यांच्यावर जास्त लक्ष आहे. मयूर वाघमारे 12 विकेट, अंकुर सिंग 11 विकेट बाहेर गेल्या स्पर्धेच्या. मयूर फडके 10 विकेट, मसूद गजगे 10 विकेट, संदेश मुंडे तिथे 10 विकेट. आर्यनचं नाव कुठे आहे ते अजून नाव आलेलं नाहीये या लिस्ट मध्ये, ते लवकर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रसाद पाटील फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर येतोय. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला, थांबवला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. चेतनच्या खात्यामध्ये या 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा, 15. एकेरी दुहेरी धावा येतात. 60 धावा अजूनही करायच्या आहेत. 75चं लक्ष आहे, लक्ष मोठं आहे, आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बॉलवर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. त्याच्यामुळे आता सीट बेल्ट बांधून घ्या प्रेक्षकांसाठी देखील, आणि खऱ्या अर्थाने बॅटरने देखील ते बांधायला पाहिजे. टेक ऑफ करणारे फटके आता मारावे लागतील. बॉल जर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ घरंगळत राहिला तर मात्र कठीण होईल सोना 11 तळेगावच्या दृष्टिकोनातून हा सामना.
त्याच्यामुळे मोठे फटके मारावेच लागणार आहेत आणि ती क्षमता अभिषेक मोरेकडे आहे, ती क्षमता चेतन पाटीलकडे आहे. आता कुठेतरी केलेली प्रॅक्टिस त्याची अंमलबजावणी इथे करण्याची ती वेळ आली आहे. फ्लड लाईट सुरू झालेत. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना डीप मध्ये काउ कॉर्नरला भरपूर वेगाने फिल्डर येतोय. एक धाव तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 धावा, 16 लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 5 षटकांची लढत. सुपर 8 मधून प्रवास सुरू होईल सेमीफायनलचा. सेमीफायनल मध्ये नंतर 4 संघ आपल्याला मिळतील, मग फायनल पर्यंतचा प्रवास. आज ग्रँड फिनाले आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग चं 5वं पर्व तुम्ही पाहताय. यात सर्व 75चं टार्गेट आहे. सोना 11 तळेगाव रसायनीच्या समोर 59 करायच्या 16 बॉल मध्ये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं पूर्णपणे, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रसाद पाटील चांगली गोलंदाजी करतोय या ओव्हरच्या दरम्यान. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर अक्षय, त्यानंतर आर्यन खारकर आणि प्रसाद पाटील हे 3 गोलंदाज आतापर्यंत कॅप्टनने वापरलेत. स्वतः कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. टायमिंग आता पाहावं लागेल. डीप मध्ये कॅच इटचा कॉल होता, परंतु फ्लॅट अँड फ्युरियस हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड डिश लॉंग ऑनला आडव्या पॅटने ठोकलाय षटकार. मारतोय चांगला फटका, चांगलं टायमिंग अभिषेककडे. ती क्षमता मी मगाशी देखील उल्लेख केला होता. मोठे फटके मारावे लागतील आणि तो मारतोय. परत एक वेळा तोच फटका खेळायचा होता. आता बॉल थोडासा खाली राहतोय. डीप मध्ये फिल्डर येईल. ऑन साइडला प्रोटेक्शन देखील चांगलंच आहे. 3-3 फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव इथे मिळेल अभिषेकच्या मोरेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगल नंतर आतापर्यंत 23 धावा. अजूनही 13 बॉल मध्ये 52 धावा करायच्यात. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. मोठा फटका मारावा लागेल फलंदाजी करत असताना चेतन पाटीलला. तर कुठेतरी मॅच मध्ये राहतील सोना 11 तळेगाव रसायनी. तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अक्षयने सांगितलं असेल प्रसाद पाटीलला कुठेतरी हा डॉट बॉल किंवा मला विकेट पाहिजे, त्याच्यासाठी तू प्रयत्न कर, म्हणजेच दोलायमान अवस्थेमध्ये सामना येईल. बॅटची वरची कडा घेतलीये आणि ते मात्र स्वतः विकेट कीपर खाली येतोय. चांगला झेल तिथे टिपलाय. अक्षय पाटील कॅप्टनने फलंदाज बाद होतोय. जे अक्षयने सांगितलं ते गोलंदाजाने केलं आणि त्याच्यामुळे या सामन्यावर अजून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सध्या तरी करताना दिसतोय अर्ना 11 पुगाव कोलाड. विकेट इथे मिळाली. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर बोर्ड. धावा झालेल्या 23. 12 चेंडू 52 धावा. तर इथे आत्ताच ज्या मान्यवरांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपण पाहतोय सन्माननीय रविशेठ खुटले साहेब, टेस्ट ऑफ आगरी रेस्टॉरंटचे मालक आदरणीय रविशेठ खुटले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर राजेश पाटील रोहिंजन, पंकज भगत नांदगाव, विनायक ढवले रसायनी कांबा आणि रत्नदीप पाटील पारगाव या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य आयोजक आदरणीय कैलास शेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे ऑल कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत आहे. तर यानंतरच्या अजून एक सुपर 8 ची लढत आहे बघा. त्यानंतर मात्र सेमी फायनलला सुरुवात होईल आणि ज्या पद्धतीने सीझन 4 मध्ये जे रूल आहेत त्या रूल प्रमाणेच हे सीझन 5 देखील आपण कोणाला पाहतोय आणि तशाच पद्धतीने हे रूल इथे फॉलो केलेले आहेत. तर पहिली लढत सेमी फायनलची असेल. जो पहिला आणि दुसरा विजेता झालेला आहे त्यांच्यामध्ये लढत होईल आणि दुसरी लढत जे 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये लढत झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये होईल. याची नोंद घ्या. म्हणजे मयूर वाघमारे आणि रजत मुंडे यांची पहिली सेमी फायनल असेल आणि त्याच्यानंतर या सामन्यातून जो जिंकेल आणि चौथ्या सामन्यातून जो जिंकेल त्यांच्यामध्ये लढत असेल. याची नोंद आपण घ्यायची आहे.
आर्यन खारकर, ओह काय वेग होता. पहिलाच बॉल पडल्यानंतर सरळ गेला खांद्याच्या लेवलने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 11 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 52. 2 विकेट आर्यन खारकरने या मॅच मध्ये घेतलेत. विकेट टेकर गोलंदाजीच्या लिस्ट मध्ये यायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. एक फायपर घेतलाय, परत एक वेळा तीच कामगिरी केली तर जिथे तिथे 8-8 विकेटचे नाव आहेत त्याच्यामध्ये येऊ शकतो हा खेळाडू 10 विकेट घेऊन. परत एक वेळा टर्न, चांगला टर्न, लेग कटरचा कदाचित प्रयत्न केलेला असावा कारण कॉमेंट्री बॉक्स अक्षरशः स्क्वेअर लेगला आहे. पाहूया ऍक्शन रिप्ले, पाहूया आता पुन्हा एकदा. विकेट मयूरच्या 12 आहेत, अंकुर सिंगच्या 11 आहेत. आर्यन खारकर आहे त्या लिस्ट मध्ये, 10 विकेट त्याच्या नावावर आहेत. मयूरच्या खात्यामध्ये 10 विकेट, आर्यनच्या नावावर देखील 10 विकेट आहेत. म्हणजे अजून जर विकेट घेतल्या तर ते नाव अजून वर येऊ शकतं. त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मागच्या वर्षी त्याने नक्कीच तो हंगाम गाजवला होता. चर्चेतला खेळाडू आहे आणि गोलंदाजीने खरोखर इम्प्रेस केलंय. हे भविष्य आहे रायगड क्रिकेटचं. कदाचित लवकरच मोठ्या टीम मध्ये तो खेळताना देखील दिसू शकतो. मला आजही आठवतंय मयूर वाघमारेची सुरुवात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासूनच आमच्या परिसरातून नगरसेवक ट्रॉफी पासूनच झाली होती. डिंगडॉंग मध्ये प्रथम खेळण्यासाठी आल्यानंतर. त्याच्यामुळे हे जे गोलंदाज आहेत ते हळूहळू कुठेतरी आपल्या परिसरातलं क्रिकेट समृद्ध करतात. मोठमोठ्या टीम मध्ये नक्कीच हे सर्व खेळाडू पाहायला मिळू शकतात. तसं पाहिलं तर जी नावं टॉप मोस्ट होती गोलंदाजच्या यादीत ते चांगलं खुल्या गटातलं क्रिकेट खेळतात आणि कदाचित काही दिवसामध्ये हा आर्यन देखील एखाद्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला, मोठ्या टीम मध्ये खुल्या गटामध्ये, तर मला आश्चर्य होणार नाही, तुम्हालाही होऊ नये, कारण त्याचा परफॉर्मन्स तसा आहे. 24 धावा 5 विकेट आतापर्यंत बाद आहेत. आर्यन पुन्हा एकदा तयार. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, अंपायरचा सिग्नल डेड बॉल. लेफ्टी बॅटर साठी राऊंड विकेट, एक अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. ओव्हर द विकेटने तशी त्याने राईटी बॅटर साठी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु आता लेफ्टी बॅटर साठी तो कुठल्या बॉलचा वापर करतो हे पाहायचंय. स्टॉक बॉल असणं खूप गरजेचं असतं एखाद्या गोलंदाजाकडे, त्याच्याविषयी नक्की चर्चा करू. परंतु आर्यनच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत. आज तो बॉल स्लोअर वन कटर, लेफ्टी बॅटर साठी पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा पकडून टाकलेला राईट आर्म सीमरचा ऑफ ब्रेक, परंतु लेफ्टी बॅटर साठी पडल्यानंतर होणारा लेग कटर. हा पहा ऍक्शन रिप्ले, खूपच चांगला लेग कटर लेफ्टी बॅटर साठी. राईट आर्म सीमर आहे आर्यन, म्हणजेच त्याने पकडून टाकलेला हा ऑफ ब्रेक होता. लेफ्टी साठी तो लेग ब्रेक होतोय आणि हा बॉल समजण्या पलीकडे. फुलर लेनचा बॉल, हा परफेक्ट यॉर्कर, याला म्हटलं जातं स्टॉक बॉल आणि तो स्टॉक बॉलचा वापर केला होता वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि अंपायरकडे अपील केली. परत एक वेळा स्पष्ट नकार सुनील पाटील यांचा, सांगतायत नॉट आउट आहे आणि बरोबर निर्णय, कारण त्यांनी लगेच सांगितलं की ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट आहे बॉलचा, स्टंपवर हा बॉल गेलाच नसता. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. चांगली पंचांची भूमिका सुनील पाटील यांची. त्याच्यामुळे इथे धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25, 5 फलंदाज बाद. 3,500 सबस्क्रायबरचा पल्ला अजूनही आपल्याला पार करायचा आहे. 2,96,483 म्हणजेच अजून आपल्याला 3,517 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. चला तर लगेच सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. आपल्या परिसरातील, आपल्या आगरी कोळी समाजातील मुलाचं हे चॅनल आहे ज्याने भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेगला कोडी नाहीये. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे धावा मिळतील. 4 येतोय चौकार. सहा चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. धन्यवाद
शुभ संध्या सगळ्यांनाच. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा महत्वपूर्ण सामना होता, परंतु याच्यामध्ये सध्या तरी फलंदाजांनी पूर्णपणे नांगी टाकली आहे. 6 बॉलमध्ये 46 धावा करायच्या. सोना 11 तळेगाव या टीमला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आर्यन खारकरचं नाव ते वर का आलं त्याचं कारण आहे. मग अशी 8 विकेटच्या लिस्ट मध्ये भरपूर नावं अशी होती, त्याच्यामुळे तो खाली होता आणि लगेच अपडेट झाल्यानंतर हे 2 विकेट आता त्याच्यामध्ये ऍड झाल्याने आता तो 10 विकेटसह वर आलाय, 3ऱ्या क्रमांकावर आलाय. याची माहिती देणं गरजेचं आहे. द स्क्रीन रेकॉर्डिंगचा जमाना आहे. 29ला 5 षटक. क्लीन बोल्ड. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता विपुल ठाकूर. काल देखील काय गोलंदाजी केली होती विपुलने, आज देखील सुरुवात केली आहे बोल्डने. फलंदाज बाद. काहीशा असाच बॉल लागल्यानंतर आवाज आला असेल बॅटरला. मागे घंटी वाजली. स्टंप वर बॉल लागतोय. प्लेट ऑन झाला. बॅटर आणखीन एक विकेट इथे गमावली आहे सोना 11 तळेगावने. आता हा पूर्णपणे एकतर्फा सामना इथे रंगतोय. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं की 75चं टार्गेट सेट झालं. सूरज कडून अपेक्षा होत्या, तो लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर कोणताच फलंदाज इथे टिकाव धरून खेळलेला नाहीये. एक मात्र खेळाडू अभिषेक मोरे ज्याच्या बॅट मधून षटकार आले. 2 षटकार 1 चौकार त्याने मारला. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच संघर्ष केलेला नाहीये या टीम कडून. त्याच्यामुळे हा सामना पूर्णपणे खिशात आहे. मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. आणखीन एक विकेट मिळाली असती विपुलला, परंतु शेवटी हा झेल ड्रॉप होतोय. एक धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या 30. मयूर आलाय नवीन फलंदाज. 30 लॉस ऑफ 6 विकेट. विजयाच्या उंबरठ्यावर अर्ना 11 पुगाव कोलाड हा संघ. प्रमोद शेठ मस्कर आणि बाळाशेठ महाबळे यांचा हा संघ आहे. आणखीन एक विकेट. क्लीन बोल्ड. म्हणजेच आता हॅट्रिक देखील झाली असती या गोलंदाजाची जर तो झेल टिपला असता. जर त्याला महत्व नाही, परंतु फलंदाज आउट होतोय. अभिषेक मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. संध्याकाळ झालेलीच आहे. इथे आमचे जुबेर शेठ पटेल यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे. आमचे रमेश ठाकूर मुरबी हे देखील आलेत. स्वागत आहे. आमचे आई ग्रुपचे सुशांत पाटील साहेब देखील आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. आमचे कमलाकर मामा पाटील, अंकुश भागीत, अजय भोईर, तिकडे विजय दादा पाटील, योगेश दादा मस्कर, अजय भागीत सगळे मात्र इथे आई ग्रुप कमिटी. आमचे मोंटी पाटील, तिकडे प्रीतम भाई, संदेश ठाकूर सगळे मात्र इथे नक्की 4 चांद लावताना दिसत आहेत. आमचे अजय पवार आले असतील तर या. अजय पवार. यस कुणाल आयवाकच घेतले का? कॅप मध्ये 1 धाव तिथे मिळेल. 2,96,527 झालेले आहेत आता सबस्क्रायबर. त्याच्यामुळे फटाफट सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. आपल्या परिसरातील एखाद्या मुलाने एवढी मेहनत घेतली तर त्याच्यासाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. 3 लाखाचा पल्ला आपल्याला आज पूर्ण करायचा आहे. 3400 राहिलेत आणि तेही होतील जर सामने थोडेसे कडक राहिले आणि सेमी फायनलच्या मॅचेस तशाच होतील हीच अपेक्षा आपण करूया. थोडासा हा सामना एकतर्फा रंगतोय. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर नक्कीच मोहर लागेल विजयाची अर्ना 11 पुगाव कोलाडच्या नावावर, कारण त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि हा सामना जिंकत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. अर्ना 11 पुगाव कोलाड या संघाने. अभिनंदन अक्षय पाटील, कॅप्टन प्रमोद शेठ मस्कर.